वाले का बुकिंग करतो डमी कॅन्डिडेट घेऊन. आपण का करता तुम्ही साहेब? हा तुम्ही तुमचा पकडा ना, तुम्ही रस्त्याला तुम्ही रॅपिडोशी बोला ना. मी काय बोलतो रॅपिडोशी बोला ना. त्या पोराची काय ऑफिसला का बसतो? काय भेटायचं ऑफिसला? काय ऑफिसला काय? हा फेक कोणीतरी माणूस आहे, हा बुकिंग करून रॅपिडोच्या मुलांना पकडून देतोय. काय चाललंय? ह्याला परमिशन दिले का तुम्ही? ह्याला परमिशन दिली का? रॅपिडोशी नाही ना तुमचं काय? मुला ओळखीचं नाही, असं का करतो? चुकीच्या लोकांना का पकडून देतो मला सांग. हा गरीब पोरगा आहे, किती पैसे कमवतो रे? 10-15 हजार रुपये कमवतो. तुम्ही त्याला पकडून देणार. लास्ट टाइम त्याला 10,000 पावती आली, तुम्ही दिली का? भरली का? तुम्ही कोण दबाव केला तुम्हाला? कोणी दबाव केला? कुठला? काय होतं? तुम्ही का फाईन माफ करण्यासाठी 10,000 रुपये फाईन आली ह्याला दाखवती काढती. अहो साहेब 10,000 फाईन आली, दाखव रे, काढती पाची. त्यांच्याकडे परमिशन नाही. मी काय बोलतो कुठली? मी काय बोलतो परमिशन नाही ही गोष्ट वेगळी. ह्याच्याकडे लायसन आहे, गाडीचे पेपर आहेत. ऐका मी काय बोलतो परमिशन नाही, ती कंपनीची नाही ना. पॅसेंजरला घेऊन जाऊ शकत नाहीये. पॅसेंजर होता तुझ्या बरोबर? होता ना. कुठं होता? साहेबांच्या गाडीत आलो, माझ्या गाडी इकडे आहे, माझी गाडी इकडे आहे, साहेब आले गाडी माझं अजित कुमार. ऑफिसला या ना, ऑफिसला या, तुम्ही ऑफिसला या. काय झालं? मी सांगतो हा जो मनुष्य आहे हा बुकिंग करतोय, बुकिंग कसली रॅपिडोची, आणि मुलांना बोलवतोय आणि आरटीओ वाल्यांच्या. सांगा तुझी 4 व्हीलर पकडलेली असेल, तू आता आम्हाला सांगू नको वेगळं काय. गोरगरीब पोरांना त्रास द्यायचा नाही, गोरगरीब पोरांना त्रास द्यायचा नाही. तू का त्यांची मदत करतो? तुझं आरटीओ वाला आहे, मला बोलले तुझ्याकडे दबाव केला, त्यांनी सांगितलं कुठला दबाव केला? कुठल्या साहेबांनी दबाव केला? चाटले साहेब, काय दबाव केला? काय दबाव टाकला तुमच्यावर? रॅपिडो बुक कर आणि त्या लोकांना पकडून दे. त्यांनी बोलले तू बुक कर, ओटीपी टाक आणि तुझा. एक केल्यानंतर परत केलं, ह्याच्या आधी पण एका मुलाला केलं. किती मुलांची केलं? लास्ट टाइम काय झालं, या मुलावर 10,000 फाईन आलेली. बिचारा रॅपिडो मारतो दिवसाला, आम्ही काय दिवसाला काहीतरी 1,000-1,500 रुपये कमवत असेल, त्यात याची 10,000 रुपये हे पुरं फाईन भरतात. असं झालंय का? हा जो आहे हा कोण एजंट आहे? आरटीओचा एजंट आहे वाटतं हा. यांना विचारा गाडीतनं उतरून आले की नाही? माझ्या गाडीत बसलेली, स्वतःची 4 व्हीलर असताना हा दुसऱ्यांना रॅपिडो का बुक करतोय? 11,000 फाईन आहे. हे बघा, बुकिंग करून हा त्या पोलिसांना पकडून देतोय आणि लोकांना सांगतोय फाईन भरावी लागल. मला त्यांनी बुकिंग करायला धंदे नाही, मला बुकिंग करायला लावले. मला 11,000 फाईन भरायला लावलं, नाही तर मला बोलले बुकिंग कर. आता बुकिंग एजंटगिरी कुठंतरी थांबावी. गोर गरिबांवर जो अन्याय होतोय ह्याच्यासाठी आम्ही आता पूर्ण पाठपुरावा करणार. चाटले साहेब इथं त्यांना प्रश्न विचारता असता निघून गेले का मला आम्हाला काय बोलू नका. ऑफिसला या मुलाला आणि 2-3 इथं मुलं आहेत, त्यांना रॅपिडो बुकिंगच्या नावाने पकडले. हा मुलगा तुम्हाला जी स्टोरी आहे ती सांगेल. खरं माझं नाव अनिकेत पाचसे आहे. मी रॅपिडो मारतो. रॅपिडो मारतो कारण हे लोक यांनी काय केलं, रॅपिडो बुक केला आणि रॅपिडो बुक केली. प्लस मी इकडे माझीवाड्यावरनं आलो इथं घ्यायला आलो, तर यांनी डायरेक्ट पोलिसांना घेऊन आला. पोलिसांनी डायरेक्ट बोलवला. प्लस यांनी काय केलं, बोलतोय ओटीपी टाकून डायरेक्ट राईट कॅन्सल केली. राईट कॅन्सल करायला त्यांनी माझ्या पकडला आणि पकडलं. बोलता डायरेक्ट तुम्ही बोलतोय याला बोलले की तुम्ही पकडा आणि तुम्ही जावा दुसऱ्या जागी, तुम्ही रिक्षा पकडून जावा. तरी पण दुसऱ्या परत त्यांनी बुक केला आणि परत एकाला पकडून दिलाय. पोलिसांनी मला तिकडे गाडीत साईडला आतमध्ये बसवले. त्यांनी मी विचारायला ना सगळ्यांना, माझ्या गाडीत आतमध्ये बसली. मला बोलले तू उतरू नको येपर्यंत. उतरला की ते मला बघून भागून. विभागाने जे काम चालू केलंय खूपच चांगलं काम वाटतंय आम्हाला. लोकांना त्रास देण्याचं काम चालू केलेलं आहे. अशा पद्धतीने या माणसाकडे 4 व्हीलर असताना त्याला रॅपिडो बुकिंग करून त्या मुलांना पकडून देण्याचं काम अशा रीतीने आरटीओचं चाललेलं आहे. चाटले साहेबांचं हा नाव घेतोय. चाटले साहेबांनी मला दबावापुरती हे करायला सांगितलं असं याचं म्हणणं आहे का? त्यांनी मला जबरदस्ती सांगितलं तुला 10,000 किती, माझ्या गाडीचे 11,000 रुपये फाईन भर असं याला सांगितलं. नाहीतर तुला हे आम्हाला बुकिंग करून इथं उभं राहून बुकिंग करून द्यावे लागेल असं सांगून याच्यावर दबाव टाकून. तुझं नाव काय?
जितेंद्र मारू जितेंद्र मारू जितेंद्र मारू आणि त्यांच्या बरोबर हे होते. हे बोलतात आम्ही काही गॅरेजचे, पण मला वाटत नाही. यांची एखादी एजंटची टीम असावी, यांची एखादी एजंटची टीम असावी आणि हे सतत असंच गोरगरिबांना. मला सांगा, रॅपिडो बद्दल तुम्ही गुन्हा दाखल केला तर रॅपिडोशी बोला ना. या मुलाकडे लायसन आहे, पेपर आहे, गाडी ओके. रॅपिडो कंपनी पूर्ण महाराष्ट्रभर चालते, ते तुम्ही त्याच्यावर एफआयआर केलं ते बी खरं आहे. स्पॉन्सरशिप घेतलीच जाते, नेत्या लोकांच्या स्पॉन्सरशिप आम्ही बऱ्याच ठिकाणी रॅपिडोच्या बघितल्या आहेत. रॅपिडो जर बंदच आहे तर याच नेत्यांना सांगा ना तुम्ही बंद करा. आणि आरटीओला तेवढे तुमच्याकडे तेवढे हे नाही आहेत का तुम्ही रॅपिडो कंपनी बंद करू शकत? हे गोरगरीब मुलं, हे लोक बिचारे उन्हाचे तानाचे फिरतात, त्या लोकांना तुम्ही त्रास देता. असेच 5-6 मुलांना इकडे पकडून या माणसानी हे जे काम केलेलं आहे ह्याच्याबद्दल आरटीओ कडे काय जबाब आहे का? बाबा हे कुठल्या पद्धतीने काम चाललंय? पावती ही चालन नाही मारले, बोलतात की ते लोक डायरेक्ट ऑफिसला जाऊन भेटावा. हे काय ऑफिस ते चाटले सर आहेत ना, त्यांना बोललं की डायरेक्ट ऑफिसला जाऊन भेटावा. हे कुठलं तरी असं एक चलान मारलेलं आहे, MMVD, म्हणजे हे आरटीओचं काहीतरी चलान आहे. आणि ह्यांना सांगितलंय आमच्या साहेबाला जाऊन भेटा. 100% चाटल्यांवर कारवाई झाली पाहिजे. कोरम मॉल जवळ हे जे वेगळ्या पद्धतीने जे आरटीओची चेकिंग चालू आहे ती वेगळ्या पद्धतीची चालू आहे, बुकिंग करून. अहो, एखादा मुलगा आशेने आला का त्याला आता बुकिंग भेटली आहे. मी इथली बुकिंग, कुठली बुकिंग होती ती? रॅपिडोची बुकिंग होती. आणि ती बुकिंग कुठपर्यंत, कुठं जायचं होतं तुला? कोपरीला. इथून कोपरीला जाण्यासाठी त्या मुलाला 30 ते 35 रुपयाचं जे मानधन भेटतं, त्याच्यामध्ये हे लोकांनी त्यांना पकडून देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा असा आरटीओचा निर्देश दिलाय. हे चुकीच्या पद्धतीने कोणाच्या आदेशाखाली करताय? आरटीओला कोणाचा तरी आदेश असेल. आरटीओ मी रॅन्डमली आलो आणि त्याच्यानंतर काय आलं, त्या चाकले साहेबांनी ना स्वतः एक्सेप्ट केलं की हा माझा माणूस आहे. या माणसाने पण एक्सेप्ट केलं की मी त्यांच्यासाठी काम करतोय. हे सगळं बेकायदेशीर आहे. ज्या खरोखर गाड्यांकडनं फाईन वसूल करायची आहे त्या तिथे जाऊन करा तुम्ही. ज्या अवैध पद्धतीने गाड्या चालल्या, ज्यांच्या नंबर प्लेट दिसत नाहीये, तुम्हाला त्या दिसत नाहीयेत आणि हे गोरगरीब जनतेला धरायचं, कारण की ते सक्षम नाहीयेत ना डायरेक्ट कारवाई करण्यासाठी, म्हणून त्यांना असे एजंट लागतात. आणि त्या एजंटचं काय म्हणणं आहे की माझी 11,000 फाईन, म्हणजे त्याची जी 11,000 फाईन आहे ती वाचवण्यासाठी हे आमच्यासाठी तू काम कर. हे सगळं इलिगल आहे. काय चाटले साहेबांवर आणि ह्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे. आणि जर तुमचं जे हे प्रशासन चालू आहे ते जर कोण पॉलिटिशियन बघत असाल तर त्यांनी पण बघावं. आणि ह्याच्यानंतर आता आम्ही याला घेऊन पोलीस स्टेशनला थेट जाणार आहे का हे कुठल्या पद्धतीने कारवाई करतायत. जर तुमचं रॅपिडोशी तुमची केस आहे तर तुम्ही रॅपिडोशी भांडा ना. गोरगरिबांना का पकडून देतायत? आणि ही पकडायची पद्धत आहे का? हे कोण एजंट ठेवलेत का? हा कुठला आरटीओ वाला आहे का हा कुठला ट्रॅफिक वाला आहे? हा एक इथून जाणारा 4 व्हीलर वाला आहे. त्याला आडून सांगितलं का तुझा फाईन भरली जाईल, 11,000ची फाईन भर, नाही तर या लोकांना बोलून पकडून दे. तर ह्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. आणि चाटे साहेबांवर जास्तीत जास्त चाटले यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे.